आयुर्वेद मी मगाशीच सांगितलं, निरोगी व्याख्येमध्ये मनाचा विचार आहे, शरीराचा विचार आहे, इंद्रियांचा विचार आहे आणि मग शेवटी आत्म्याचा विचार पण याच्यामध्ये केलेला आहे. हे हवं संपलं पाहिजे आणि हवं काय हे पण मला समजलं पाहिजे. इक्विलिब्रियम साधायचं आहे तर त्याच्यामध्ये आत आणि बाहेर काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे माझं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, बाहेरची सृष्टी पण पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. मग हे जर मला बॅलन्स ठेवायचं आहे तर माझ्या शरीरातले ही महाभूतं बॅलन्स असली पाहिजेत. पंचमहाभूतं आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याच्यापासून आपलं सगळं शरीर आणि सगळी सृष्टी ही त्यापासून बनलेली आहे. आता उदाहरण घेऊयात की वायू जर का माझा वाढलेला आहे शरीरामधला तर तो शरीराचं डिस्ट्रक्शन करणार आहे. म्हणजे कसं बघा, जसं निसर्गामध्ये प्रचंड वादळं आली तर काय होणार आहे? डिस्ट्रक्शन. सेम शरीरामध्ये माझ्या शरीरातला वायू, मग आम्ही त्रिदोषामध्ये वात आपण ज्याला म्हणतो, तो जर वाढला तर तो सेम शरीराचं डिस्ट्रक्शन करणार आहे. वायूचं कामच आहे डिस्ट्रक्शन, प्रमाणापेक्षा खूप वाढला असेल तर. पण तो जर मी बॅलन्स ठेवला तर उत्तम कामं करतो. हवा जर छान प्लीझंट, उन्हाळ्याचे दिवस आहेत, एक छान प्लीझंट हवेची झुळूक आली तर किती आनंद वाटतो. तसं आहे की तो शरीराचे सगळे व्यापार करण्यासाठी वायू हा गरजेचा आहे. पण तो प्रमाणतः जर वाढला तर मात्र शरीरातले जे मुख्य 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ, म्हणजे पंचमहाभूत डिस्टर्ब झाले की शरीरातले हे 3 दोष डिस्टर्ब होतात. आणि मग शरीर जर तुमचं डिस्टर्ब असेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत.